साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। शहरात LPG गॅस टंचाईने अक्षरशः स्फोटक परिस्थिती निर्माण झाली असून सुमारे 18,000 रिक्षांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। गेल्या 15-20 दिवसांपासून गॅसचा पुरवठा अनियमित होत असल्याने शहरातील प्रमुख LPG पंपांवर चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक झळकत असून गॅस अभावी रिक्षा चालकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे। सकाळपासूनच पंपांवर गर्दी उसळत असून काही चालकांना 3 ते 4 तास प्रतीक्षा करूनही गॅस मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। परिणामी दिवसभराचा व्यवसाय ठप्प होत असून रोजंदारीवर जगणाऱ्या चालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे। गॅस मिळत नसल्यामुळे रोजचा धंदा बंद होतोय। घर खर्च, कर्जाचे हप्ते भरायचे कसे हा मोठा प्रश्न आहे। काही ठिकाणी चालकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे। दरम्यान गॅस वितरण कंपन्यांकडून स्टॉक कमी पडत असल्याचे कारण दिले जात असले तरी नागरिकांनी मात्र या कारणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वाढती मागणी, वाहतूक अडथळे आणि नियोजनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप केला। या टंचाईचा परिणाम केवळ रिक्षा व्यवसायावरच नव्हे तर घरगुती वापरावरही होत आहे। अनेक नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे। त्यामुळे सोलापुरात LPG संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत आहे। परिस्थिती लवकर सुरळीत झाली नाही तर रिक्षा चालक संघटनांकडून मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे।